साष्टांग हे आता दंडवत दुसरे वंदू शारदाजी चतुराननाची आत्मजा वाघ सिद्धी पाविजी सहजा तिच्या चरण वजा दंडवत मस्तक हे पायावरी यावा सुखदम केवलम ज्ञानमूर्ति द्वंद्वातीतं गगन सदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यं विमलमचलं सर्वादि साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। आता वंदो रंगभूमिका कीर्तने उभे होती लोका टाळ मृदंग श्रोते देखा तया माझे नमन दंडवत ऐसे नमन करुणी सकळा हरी कथा बोले बोबड्या बोला अज्ञान म्हणून आपुल्या बाळा चालवी सकळा नामा म्हणे
कशी गती होईल नेने, काय करू बहु वाटे तळमळ, आंधळी सकळ बहिर्मुख. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्तवेळी संकीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग देहूचे श्रीमंत साधू वारकरी संप्रदायाच्या कलश स्थानी शोभणाऱ्या एकादशी व्रताचं महात्म्य गाणाऱ्या आणि नाही केलं तर धाक दाखवणारा हा सुंदर असा अभंग आहे. विठ्ठल विठ्ठल. आरंभ करण्यापूर्वी अभंगाला भावार्थानं पूजण्यापूर्वी अल्पसा परिहार देणं गरजेचं आहे. मोठ्या आनंदात उत्साहात थाटामाटात सालाबाद प्रमाणे याही वर्षी आपल्या सुंदर अशा या बहिरवाडी नगरीमध्ये तुम्हा सकल ग्रामवासियांच्या तन मन धन रूपी सहकार्यानं हा सुंदर असा भक्ती उत्सव हा महोत्सव संपन्न होतोय, सुरू झालाय. आणि आजची ही आपल्या सप्ताहातील पहिल्याच दिवसाची कीर्तन रूपी सेवा. पाच तुम्ही तर कुणीच काही बोललं नाही, म्हणजे तुम्हाला मान्य आहे का? नाही ना. पाचव्या दिवसाची ही संकीर्तन रूपी सेवा समस्त सप्ताह कमिटी ग्रामस्थ मंडळींच्या वतीनं माझ्याकडे सुपूर्द करण्यात आली आहे. आणि मायबाप कीर्तन म्हटलं ना, मग एकल्याचा नोहे हा खेळ नि म्हणून मेळ जमविला, तुम्ही आम्ही खेळी मेळी दादारोळी आनंदे, दादारोळी आनंदे, दादारोळी आनंदे, तुम्ही आम्ही खेळी मेळी दादारोळी आनंदे, दादारोळी आनंदे, दादारोळी आनंदे, दादारोळी आनंदे, दादारोळी आनंदे, तुम्ही आम्ही खेळी मेळी दादारोळी आनंदे, दादारोळी आनंदे, दादारोळी आनंदे, तुम्ही आम्ही खेळी मेळी दादारोळी आनंदे, दादारोळी आनंदे, दादारोळी आनंदे. कीर्तनासाठी हवी असते ना ही सगळ्याच पद्धतीची गोड अशी साथ, गोड अशी संगत. आणि त्यात आजच्या काळात पहिला नंबर येतो तो म्हणजे सिस्टीमवाल्यांचा, हो की नाही? म्हणजे कोणी असो त्यांना काय पाहिजे, चांगली चांगली साऊंड सिस्टीम पाहिजे आणि कीर्तनकाराचा आवाज मोठा पाहिजे. विठ्ठल विठ्ठल. अतिशय सुंदर अशा प्रकारची साऊंड सिस्टीम या ठिकाणी आहे. त्यानंतर हवा असतो वक्ता तो वक्ताची नोहे निश्रोते विन, अत्यंत प्रसन्न अंतकरणाची बहुसंख्यानं असणारी तुम्हा सकल श्रोता सज्जन मायबापाची गोड उपस्थिती. त्याचबरोबर हवं असतं ना हे सगळं टाळकरी संतरुंद एकदा या गोड अशा ताटीकरिता जोरदार टाळी वाजवी. मोठ्या श्रद्धेनं तुम्हा सकल वारकऱ्यांच्या चरणी विनम्र भावनेने वंदन करते. मृदंगाची सेवा असेल, हार्मोनियमची अगदी माझ्याकरिता अगदी सतत दाखवण्याकरता बाबाही या ठिकाणी बसलेले आहेत. सतत आठवणीत राहावं याकरिता सुंदर असं चित्रीकरण या ठिकाणी दादा करताय. या सगळ्यांना विनम्र भावनेने वंदन करते आणि आजच्या विषयाचं काही अभंगाचं गोड असं चिंतन करूया. विठ्ठल विठ्ठल. आताचं वातावरण बघितलं ना, मायबाप गावागावात मोठ्या आनंदानं उत्सवानं खऱ्या अर्थानं जिकडं तिकडं जल्लोष गाणी आपल्याला ऐकायला येतात. जिकडे तिकडे आरती मंगलमय वातावरण तुम्हाला दिसून येतंय का? सध्या काय सुरू आहे? गणपती बाप्पांची सार्वजनिक गणेश उत्सव खऱ्या अर्थानं सुरू आहे. लोकमान्य टिळकांनी विचार करावा, हा पारतंत्र्याचा काळ, कशाचं स्वातंत्र्य नाही, ना बोलण्याचं स्वातंत्र्य, ना विचाराचं स्वातंत्र्य, ना कसलं स्वातंत्र्य नाही. म्हणून हे दुःखमय पारतंत्र्य जावं आणि स्वातंत्र्य प्राप्त व्हावं याकरिता एकट्यानं काहीच होणार नाही. म्हणून एकजूट हवी, माणसं एकत्र यायला हवी असं म्हटलं जातं.
जी गाव करील ते राव करील काय? एकटा माणूस कितीही बलशाली असू देत त्याच्याच्यानं काही होणार नाही. म्हणून इथं सगळे एकत्र पाहिजे, म्हणून काहीतरी निमित्त पाहिजे. याकरिता कार्य आहे चळवळीचे, जो जो करील तयाचे, नेथे भगवंताची अधिष्ठान पाहिजे. सगळ्यांना एकत्र करायला काहीतरी कारण तर पाहिजे ना. म्हणून बुद्धीचा दाता, कार्य सिद्धीला नेणारा सिद्धी विनायक, दुःखाचं हरण करणारा असा दुःख हरिता, असं बाप्पाचं कारण शोधलं. बाप्पाची स्थापना केली आणि मग सगळ्यांना सुख करता तू दुःख हरता, तू सुख करता तू दुःख हरता, तूच करता आणि करविता. मोरया मोरया मंगलमूर्ती मोरया, मोरया मोरया मंगलमूर्ती मोरया, मोरया मोरया मंगलमूर्ती मोरया. तू सुख करिता तू दुःख हरिता असा हा बाप्पा. बाप्पाला घेऊन आले टिळक आणि सगळ्यांना एकत्र बोलवलं. आता बाप्पा आपण सगळ्यांनी पाहिले, एक आगळ्या वेगळ्या असा प्रकारचा हा बाप्पा, पार्वतीचे पुत्र, शिवपुत्र म्हणून खऱ्या अर्थानं त्यांची ओळख आहे. परंतु हा बाप्पा फक्त शिव पार्वतीचे पुत्र इथपासूनच आपल्या सगळ्यांना माहीत झाले असं नाही, तर म्हटलं जातो की हा इतका अगोदरचा आहे ना, की ज्यावेळी शिव आणि पार्वती माता यांचं लग्न होतं, ही लग्न सिद्धीला जावं म्हणून पूजन गणरायाचं केलं होतं. की गणा ईश तो ईश सर्वा गुणांचा, तो आधी आणि अशा बाप्पाचं आगमन करावं, त्यांची स्थापना करावी, सगळ्यांना एकत्र बोलवावं. कशाकरिता? खरा आनंद ज्यावेळेला आपली माणसं एकत्र येतात ना, मगच खरा आनंद आहे. आपलं महालासारखं घर असू देत, जिथं खायला चांगलं, राहायला चांगलं, सगळ्या सुखाच्या सुविधा आहे, पण आपल्या त्या महालासारख्या घरात जर कोणीच आपलं नसेल तर आनंद वाटतो? आनंद वाटत नाही. त्या उलट पर्णकुटी असू देत, पण मायेची सगळी माणसं एकत्र आली की काय वाटतं? समाधान वाटतं. तसं सगळं गाव एकत्र यावं, विचारांची देवाणघेवाण व्हावी, ह्या पारतंत्र्यातून स्वातंत्र्याकडे जाण्याकरता मार्ग सापडावा, म्हणून लोकमान्य टिळकांनी हे निमित्त केलं सर्वांना एकत्र आणण्याचं. पण मायबाप ते पण टिळकच होते, दुसऱ्या कुठल्याही देवाला आणू शकत होते ना, पण नाही, त्यांनी बाप्पाचीच निवड केली. एक कारण आपण आधी पाहिलं की तो सुख करिता आणि दुःख हरिता. कुठलेही कार्य सिद्धीला जाण्याकरिता खऱ्या अर्थानं त्यात सुख करणारा आणि दुःखाचं निवारण करणारा असा हा बाप्पा आहे. नमिला गणपती माऊलीचा राजा, नमिला गणपती माऊलीचा राजा, नमिला गणपती माऊलीचा राजा, नमिला गणपती माऊलीचा राजा. आता गुरुराया दंडवत, आता गुरुराया दंडवत, आता गुरुराया दंडवत, गुरुराया दंडवत. गुरुराया चरणी मस्तक ठेविले, 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 गुरुराया चरणी मस्तक ठेविले. नमिला गणपती माऊली शारजा, त्याला वंदन करावं म्हणतात. मग ऐका ना, वंदन करण्याकरिता दादा थोडासा आवाज द्या मला. विठ्ठल विठ्ठल. सुख मागण्याची आपल्याकडे एक पद्धत आहे मायबाप, आणि त्यातल्या त्यात सुख जर आपल्या कर्मानं नाही मिळालं, आपल्या कार्याला जर यश नाही आलं,
तर ती कार्य सिद्धीला जावं याकरिता देवाजवळ नवस करून तो सुख मागण्याची आपल्याकडे पद्धत आहे. म्हणजे दुःख आल्यावर आपण देवाला जाऊन नवस करतो हे तर आहेच, पण मायबाप देवाला नवस करण्याची पद्धत आपण जन्मालाही आलो नव्हतो तेव्हापासून सुरू झाली. तुकोबरा म्हणताय आपण पोटात होतो ना, मग त्या गर्भातल्या प्रचंड यातना होत्या की प्रथमे केला गर्भीवास, काय सांगावे ते सायास, कष्ट भोगिले नवही मास, आलो जन्मास येथवरी. गर्भात असताना ती दुःख सहन होईना म्हणून भगवंताला हात जोडले. भगवंता अरे काय सांगू गर्भीची यातना, मज भोगिता नारायणा. देवा हे सहन होत नाही. तुकोबाने सांगावं भगवंता अरे एक वीरा करी या दुःखा वेगळे, मी दुरितांची जाळे दूर कर म्हणाले. तू जर ही दुःख दूर केलं ना देवा, आठवीन पाय आमदान वस, आठवीन पाय आमदान वस, रात्रानी दिवस पांडुरंग, रात्रानी दिवस पांडुरंग, आठवीन पाय आमदान वस, आठवीन पाय आमदान वस, रात्रानी दिवस पांडुरंग, पांडुरंग, आठवीन पाय आमदान वस, आठवीन पाय आमदान वस. सांगितलं भगवंता या दुःखातून जर तू मला दूर केलं, बाहेर काढलं तर मी काय करील, तुला नवस करतो. बाहेर आलो ना तर काय करील, तुझं भजन करील म्हणाले. जो ज्याचा उपासक आहे ना त्याच्याकडे सुख मागण्याची पद्धत आहे मायबा. कोणी देवीची उपासना करणारे असतील ना तर ते देवीला नवस करतात. आई अग सत्वर पाव ग मला, भवानी आई रोडगा वाहीन तुला. कुणी खंडोबाची भक्त असतील ना तर ती त्या देवाला नवस करतात की खंडीराया तूज करी ती नवसू. नवस करून सुख मागितलं जातं. पण ऐका बरं, सुखाकरिता अगदी प्रसिद्ध असणारा एकच देव आहे जो अनेक ठिकाणी दिसून येतो. मला सांगा अधिक नवस कुठल्या देवाला केला जातो? गणपती बाप्पाला केला जातो. एखाद्याचं लग्न झालं आणि बऱ्याच दिवस मूळबाळ नाही झालं तर मग काय करतात, नवस करतात बाप्पाला. अनेक घरात जो बाप्पा दिसून येतो ना, काय झाले बघा मध्यभागी जरा साऊंडचा त्रास होतोय का? अच्छा अच्छा बघा दादा थोडं करून घ्या. नाही इथून नाही, ते साऊंड थोडा फिरवून घ्या. विठ्ठल विठ्ठल अधिक नवस हा बाप्पालाच केला जातो. अनेक घरामध्ये जर बाप्पाची मूर्त आपल्याला आता दिसून आली तर माणसं म्हणतात 3 मुलींच्या पाठीवर हा जो झाला ना हा असा नाही झाला, हा त्याच्या नवसानं झाला म्हणतात. अगदी असं आपल्यासारख्यानेच नवस करावा असं नाही बरं मायबा. अगदी देवांनी पण नवस करावा, देवांच्या आईनं नवस करावा. जसं भगवान श्रीकृष्ण प्रचंड खोड्या करायला लागले. गावातील माणसं आली आणि यशोदेला सांगितलं, यशोदे अगं याच्या खोड्यांचा पार वैताग आला म्हणाल. अगं यशोदे कृष्णाला सांगावे मी गोकुळी राहावे की जावे. इथं राहावं का पार हे गाव सोडून जावं, एवढा वैताग आणला तुझ्या कृष्णाला. आई यशोदेनं बाळाला जवळ घेतलं, सांगितलं बाळा अरे खोड्या नको करू माझे बाबा, बाबा बा खोड्या नको करू माझे बाबा. बा काही ऐकेल यशोदे गा
पोराला काहीतरी सांग, काहीतरी सांग. यशोदे तुझ्या पोराला काहीतरी सांग, काहीतरी सांग, काहीतरी सांग, सांग, सांग. तुझ्या पोराला काहीतरी सांग, काहीतरी सांग, काहीतरी सांग, सांग, सांग. यशोदे तुला येईल राग, यशोदे तुला येईल राग, येईल राग, येईल राग. वा एकदा टाळी वाजवता. बाबांनी थोडं पुढचं सांगितलं. हे गाव भांडायला आल्यावर आईला काही बरं वाटतं का? तर मग त्यांनी थोडं जास्त समजदार असतात ना, त्या म्हणाल्या बाई यशोदे तुला येईल राग, पण ऐक ना अगं त्याला काहीतरी सांग म्हणाली. आई म्हणाली आता सांगून तो ऐकत नाही. मग ती नोक काढली काठी मायबाप की मारावया तिने उगारेली काठी, मारावया तिने उगारेली काठी. काठीच काढली आणि तेवढ्या ती पार जुनी म्हातारी यशोदेच्या जवळ आली. म्हणाली यशोदे अगं हे काय त्याचं मारायचं वय का? अगं मारू नको, तो लहान आहे त्याला काही कळत नाही. तू काय कर अगं तू त्याच्या खोड्या थांबाव्यात म्हणून नवस कर म्हणाले. सांगितलं अच्छा कुणाला नवस करू? म्हणाले अगं तो आहे ना सगळ्यांच्या नवसाला पावतो म्हणाले. कोण? गणपती बाप्पा. आई यशोदेला पटलं आणि आई यशोदेनं तात्काळ गणरायाच्या जवळ जाऊन बाप्पाला नवस केला. बाप्पा माझ्या या कृष्णाच्या खोड्यांना गाव वैतागले बाबा, या खोड्या तेवढ्या थांबू दे. कृष्ण भगवंतांना ऐकलं विचाराला जर मोठ्याचा मान मोठ्यानं नाही ठेवला तर छोटे ठेवतील का? छोटे नाही ठेवणार. म्हणून आधी मोठ्यानेच मोठ्याशी चांगलं बोललं पाहिजे मग छोटे. हे तो वडील जे जे करीती तया नाम धर्म ठेविती, नीतीची रू अनुष्ठिती सामान्य सगळं. कृष्ण भगवंत विचार करताय मी जर बाप्पाचा मान नाही ठेवला तर माझ्या बापाला कोण नवसाला पावणारा म्हणेल, कोण त्याला नवस करेल. म्हणून मी नवसाला पावलं पाहिजे. म्हणून भगवान श्री कृष्णांनी एक महिनाभर अगदी हाताची घडी तोंडावर बोट अगदी शहाण्यासारखं हे बाळ झालं. आई यशोदेला इतकं बरं वाटलं. आईला वाटलं महिना झाला माझ्या कृष्णानं एक खोडी केली नाही म्हणजे माझा बाप्पा नवसाला पावला. प्रचिती आली यशोदेसी, प्रचिती आली यशोदेसी, प्रचिती आली यशोदेसी, प्रचिती आली यशोदेसी. एक मास देवे कोणी नाही केली, प्रतिती आली, प्रतिती आली यशोदेसी. कोणी नाही केली, प्रतिती आली, प्रतिती आली यशोदेसी. आई बाप एक मास देवी खोडी नाही केली नी प्रचिती आली यशोदेसी. आईला प्रचिती आली म्हणाली देव माझा पावला म्हणाली नवसाला. 1000 मोदक केले आणि आई यशोदेनं बाप्पाचा नवस फेडला. आता फार मोठा कथानक भाग होईल पण सांगण्याचं तात्पर्य दुःख आलं की त्याच्या जवळ जावं, हात जोडावे, आम्हाला सन्मार्ग दाखव याकरता नवस करणं ही आपली परंपरा, अगदी अनादी काळापासून असणारी ही परंपरा. आणि हा नवस अधिकाधिक बाप्पालाच केला जातो. याचं दुसरं कारण आहे मायबाप. बाप्पा कसा आहे तर बाप्पा ही बुद्धीची दैवत आहे. तुम्ही बघा ना अगदी आपण बाप्पाची मूर्त पाहिली तर आपल्या सगळी आपण सुज्ञ मंडळी आहात, नेहमी कीर्तन प्रवचन ऐकणारी आहात. बाप्पाला गजमुख का बसवलं, बाप्पाला हत्तीचं मुख का आहे ही कथा माहिती ना सगळ्यांना? सगळ्यांना माहिती की बाप्पानंच शिरच्छेद केला
म्हणून पहिला प्राणी म्हणून हत्तीचं मोग गणरायाला देण्यात आलं. पण का हत्तीच माईबाप याच्या पाठीमाग काही इतिहास असं म्हटलं जातं की जेवढी काही प्राणी आपण पाहिलीत या सकल प्राण्यांमध्ये बलशाली असणारा प्राणी तो म्हणजे हत्ती. प्रचंड बल कुणाकडं तर ते हत्तीकडं. देव बलवान पाहिजे, नुसतं बळ काही कामाचं नाही, माणसाचं बुद्धी पण पाहिजे. प्राण्यांमध्ये बुद्धिवान सुद्धा हत्तीलाच मानलं जातं. बलवान आहे, बुद्धिवान आहे, शिवाय आचरण संपन्न आहे. म्हणजे हत्ती हा शुद्ध शाकाहारी आहे, तो इतका बळ आहे. पण मांस दुसऱ्याची शिकार करत नाही, तो गवतच खातो. म्हणून शाकाहारी आहे, बलवान आहे, बुद्धिवान आहे. म्हणून अशा गजमुख गणरायानं धारण केलं. बारीक डोळे, सगळ्यांचं सगळं लक्षात यावं याकरिता. मग लक्षात आलं की अशी बुद्धीची दैवत असणारा हा बाप आहे आणि कार्यसिद्धीला जावं याकरिता माणसाच्या जवळ नुसती शक्ती असून चालत नाही. नुसतं शक्तीनंच युद्ध जिंकता येतील असं होत नाही. लोकमान्य टिळकांना माहित होतं शक्तीच्या बरोबरीला युक्ती पण लागते. की बुद्धीचे वैभव अन्य नाही दुजे, बुद्धीचे वैभव अन्य नाही सारखं वैभव दुसरं कुठेच नाही म्हणाल. ऐका मायबा, म्हणून असा बुद्धी दाता असणारा खऱ्या अर्थानं बाप्पा, कार्यसिद्धीला नेणारा बाप्पा म्हणून सकल ठिकाणी बाप्पाचं आद्य पूजन केलं जातं. अत्यंत चतुर हुशार असणारा हा बाप्पा मायबा. राजा छत्रपती शिवरायांनी ज्यावेळेला ही स्वराज्य निर्माण करत असताना मोठमोठ्या लढाया जिंकल्या, फक्त शक्तीच्या बळावर नाही तर युक्तीच्या जोडीनं जिंकल्या. ज्या वेळेला राजा छत्रपती शिवरायांनी कुतुबशहा बरोबर युती करायचं ठरवलं, आपल्या दोघांचं सैन्य एकत्र करूया आणि मग लढाई लढूया असं ठरवल्यानंतर ह्या राजा छत्रपती शिवरायांचं आणि कुतुबशहाचं सैन्य हे एकत्र झालं. संध्याकाळी बसल्यानंतर जेवण झालं आणि कुतुबशहानं राजा छत्रपती शिवरायांना विचारलं, म्हणे राजे माझ्याकडं खूप सैन्य म्हणाल, परंतु राजाचा सैन्याचा मान कशानं, तर तो हत्तीनं. तुमच्या सैन्यात तर एकही हत्ती नाही म्हणाले, तुमच्याजवळ हत्तीच नाही का असं शिवबांना विचारलं. त्यावेळेला कुतुबशहाला राजा छत्रपती शिवरायांना सांगितलं, ऐका ना माझ्याजवळ हत्ती नाही, अहो माझा एक एक मावळा हाच हत्तीच्या बरोबरीचा म्हणाले. म्हणाले अच्छा बघूया म्हणाले. जेवण झाली सांगितलं ठीक आहे, मी माझा हत्ती मैदानात घेतो, तुम्ही तुमचा एखादा मावळा सोडा म्हणाले. बुद्धी बघा मायबा. त्यावेळेला राजा छत्रपती शिवरायांनी इसाजी कंक नावाचा तो इवलासा मावळा त्या हत्तीच्या पुढ्या त्याच्याशी युद्ध करण्याकरता त्या मैदानात उतरला. इसाजींना माहित होतं की शक्तीपेक्षा नेहमीच युक्ती श्रेष्ठ आहे आणि जर समोरचा शक्तिवान आहे त्याला शक्तीनं नाही हरवता आलं तर त्याला हरवण्याकरता युक्तीच लागणार आहे. इसाजी कंक जसे मैदानात उतरले, विचाराला हा बलशाली हा भला मोठा, पण याचं इतकं जड आणि जाड शरीर आहे,
की याच्या जर समोरासमोर युद्ध करत लागलो तर हा मला हरवणार, म्हणून इतके बुद्धिवान होते, युक्ती वापरली राजा छत्रपती शिवरायांच्या मावळ्यांनी. आणि इसाजी कंक हे त्या हत्तीच्या अगदी मागून म्हणजे त्यांच्या स्वभाव अगदी भोवती फिरायला लागले. आता हत्ती असं आहे ना मायबाप की इतकं भव्य शरीर आहे की स्वतःच्या भोवती फिरणं त्यांना कठीण जाऊ लागलं. आणि जसं ती फिरता फिरता इसाजी कंक हत्तीच्या पुढ्यात आली, मग एकच तलवारीचा वार केला आणि हत्तीच्या सोंडीचे 2 तुकडे केले. हत्ती खाली बसला. राजा छत्रपती शिवरायांनी सांगितलं, बघा माझी मोठभर मावळी आहे, पण आमच्या भगवंताच्या कृपेनं आमच्या जवळ शक्ती आहे, आमच्या जवळ युक्ती आहे आणि जोडीला आमच्या भगवंताची भक्ती सुद्धा आहे. म्हणून या त्रिकूट साधलं कुठल्याही गोष्टीच्या साध्या करता, ते कार्य सिद्धीला नेण्याकरता जे हवं असतं तो सकल देणारा दाता बाप्पा आहे. म्हणून बाप्पाचं लोकमान्य टिळकांनी असेल किंवा आजही गावागावात हा उत्सव होतो, बाप्पाचं पूजन होतं. काही नसू देत मायबा, ईश्वराच्या कृपेनं गणरायाच्या कृपेनं सद्बुद्धी असेल ना तर जीवनात सगळी साध्य हे जीवन सुखमय जगता यावं. म्हणून हा गोड असा उत्सव आज जिकडे तिकडे गणपती बाप्पाचे उत्सव मोठी आनंदानं थाटामाटात उत्साहात संपन्न करतात. आणि याच खऱ्या अर्थानं गोड अशा पर्वावर उद्या वामन जयंती, सुंदर असं पर्व आहे. आणि आज आहे एकादशी, सप्ताहाचं कीर्तन आहे. पण आज एकादशी म्हणून या निमित्तानं एकादशीचंच महात्म्य गाणारा हा अभंग मी सेवेकरिता निवडलाय. विठ्ठल विठ्ठल. कधी कधी माणसं चर्चा करताय काय एकादशीन, काय द्वादशीन, काय अमावस्यान, काय पौर्णिमा. आम्ही काही मानत नाही. अहो उगणारा सगळा दिवस सारखा, सगळा दिवस सारखा नाही माय बाप. आपल्या धर्मात, आपल्या शास्त्रात प्रत्येक दिवसाला एक तिथी सांगितली आणि त्या तिथीचं प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या प्रकारचं महात्म्य खऱ्या अर्थानं गायलंय. आपल्या धर्मात किती तिथी आहेत? किती तिथी आहेत सगळ्या? हा माहित नाही? आपल्याला आपल्या तिथी माहित पाहिजे. किती तिथी आहेत? किती तिथी आहेत? आपल्या जवळ 16 तिथी आपण मानल्या जात. बघा बरं, प्रथमा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्ठी, सप्तमी, अष्टमी, नवमी, दशमी. मग येते एकादशी, द्वादशी, त्रयोदशी, चतुर्दशी आणि मग पौर्णिमा. आणि मग परत या 14 झाल्या की पौर्णिमेच्या जागेवर येते तिचं नाव अमावस्या. या प्रत्येक तिथीला काहीतरी विशेष महत्त्व आहे. प्रत्येक तिथी आपल्या धर्मात पवित्र सांगितली. पहिली आहे प्रथमा. या प्रथमेचं दुसरं नाव आहे पाडवा. बरोबर, आपण पाडवा साजरा करतो, आपलं नवीन वर्ष संपन्न करतो, सुरुवात करतो. तो दिवस गुढीपाडवा, ज्या दिवशी प्रभूंनी सगळा वनवास संपावा आणि परत आपल्या मातृभूमीत यावं, ती तिथी होती प्रथमा. म्हणून ती तिथी आपण गुढीपाडवा आनंदानं साजरा करतो. प्रथमाचं विशेष महत्व आहे. मग येते मायबाप द्वितीया. द्वितीयेचं दुसरं नाव आहे बीज. जगद्गुरु तुकोबरांनी वैकुंठाला जाण्याकरता जो दिवस, जी तिथी निवडावी ती तिथी होती द्वितीया. आपण तिला तुकाराम बीज म्हणून आनंदानं ती तिथी पावन मानतो. मग येते तृतीया. ज्या दिवशी केलेलं पुण्य कधीही क्षय पावत नाही, तिचं नाव अक्षय तृतीया. मोठी आनंदानं सणासारखी आपण साजरी करतो. आणि आता बाप्पा आलेलेच आहे, तर बाप्पाचे सगळे भक्त चतुर्थी मोठ्या आनंदानं सणासारखी, मग ती कधी अंगारखी असेल, कधी संकष्टी असेल, आनंदानं साजरी होते. षष्ठी चतुर्थी झाली की मग येते पंचमी. हे सकल विश्व ज्यानं आपल्या माथ्यावर घेतलंय त्या शिष्या करता असेल किमोना तुकोबानं सांगावं, सर्प विंचू नारायण निवंदावे दुरून शिव नये. हा धर्म पाळण्याकरता आपण नाग पंचमी साजरी करतो. जगद्गुरु तुकोबारायांचा वाढदिवस म्हणून आपण वसंत पंचमी मोठ्या आनंदानं साजरी करतो. पंचमी झाली की येते षष्ठी. मायबाप षष्ठी पण आनंदानं साजरी करतो. नाथ बाबांनी विचार करावा, आता सगळी कामं झाली, आता
आता आम्ही जातो आमुच्या गावा मी आमुचा राम राम घ्या. म्हणून एके दिवशी नाथ बाबांनी देह ठेवला. गावभर बातमी झाली, नाथ बाबा गेले म्हणाले. खांदेकरी आले, आंघोळ झाली, नवे कपडे झाले, हार झाले. नाथ बाबांना खांद्यावर घेतलं आणि खांदेकरी निघाले. आपापसात चर्चा करू लागले. म्हणाले हा नाथा, हा ज्याला खांद्यावर घेतलाय हा म्हणे आयुष्यभर गोर गरिबांच्या दलितांच्या कामी आला म्हणाले. कधी आपल्या धर्माचा यानं मान सन्मान केला नाही, कधी मोठ्यापणात वागला नाही म्हणाले. पण आयुष्यभर दुसऱ्यांच्या कामी आला, पण शेवटी आपल्याच खांद्यावर चालला. आणि तितक्या चौकातली आजी तिचंही सुरू झालं. म्हणे बाई तो आळीतला नाथा मी आला म्हणे आजच. माझ्या घरी लेकीची पाठवणी, त्याला काय दुसरी तिथी सापडली नाही, मेला म्हणे. आता नाथ बाबा पडल्या पडल्या विचार करताय खांदेकऱ्यांचं असं आणि तिचं तसं. नाथ बाबा म्हणाले एवढं कुणी सांगितलं. सगळ्या सुतोळ्या तोडल्या. नाथ बाबा मांडी घालून बसले. खांदेकऱ्यांना म्हणाले तुम्ही जावा म्हणाले, तुम्ही काही तस तुम्ही घरी जा म्हणाले. आजीला म्हणाले आजे तुझी बी नाथ जाऊ दे म्हणाले. मला काय आज काय मी जाईल म्हणाले नंतर. तेव्हा नाही गेले. मग गोड तिथी पाहिली. खांदेकरी नको, तुम गाडग धरणारा नको, कुणी नको म्हणून जलसमाधी घेण्याकरता गेले. ती तिथी होती षष्ठी, म्हणून नाथ षष्ठी आनंदानं साजरी करतो. मग येते सप्तमी मायबा. जशी आपण देव पंचायतन मानतो, त्यात सूर्यनारायणाचे उपासक आपण मानतो, सूर्यवंशी मानतो. ज्या दिवशी सूर्याचं पूजन व्हावं ती भानू सप्तमी मोठी आनंदानं साजरी करतो. मग येते अष्टमी. अष्टमी तर बोलायचंच नाही मायबा. भगवान श्रीकृष्णांचा जन्म झाला ती गोकुळ अष्टमी. त्या कृष्णावर जिनं जीवापाड प्रेम करावं त्या राधेचा जन्म सुद्धा अष्टमीलाच झाला, म्हणून राधा अष्टमी आनंदानं साजरी करतो. दुर्गा मातेने अवतार घेतला ती दुर्गा अष्टमी साजरी करतो. काल भैरवनाथ प्रगट झाले ती काल भैरवनाथांची अष्टमी आनंदानं साजरी करतो. अष्टमी झाली की मग येते नवमी. श्रीराम प्रभूंचा जन्मदिन राम नवमी आनंदानं साजरी करतो. मग येते दशमी मायबाप. आणि मग दशमीला की माहो शोध दशमी पाहोनी गुरुवार. माहो शोध दशमी पाहोनी गुरुवार. तुकोबारा म्हणताय मला गुरु भेटला, मला राम कृष्ण हरी मंत्र मिळाला. तो दिवस होता दशमीचा. दशमी झाली की मग येते आता एकादशी. 2 मिनिट बाजूला ठेवा कारण आपण हिच्यावरच आपल्याला बोलायचं. एकादशी झाली की मग येते द्वादशी. तेव्हा द्वादशीला आपण काय म्हणतो? बारस म्हणतो. हो, बारस सोडायची म्हणतो आपण. वसू बारस मोठ्या आनंदानं साजरी करतो. बारशी झाली की मग येते त्रयोदशी. ज्ञानोबरांनी समाधी करता जी तिथी निवडावी ती होती त्रयोदशी मायबाप. मग येते चतुर्दशी. दिवाळी म्हटलं की आपल्याला आनंदी आनंद मोठ्या आनंदानं लक्ष्मी पूजन करतो ती नरक चतुर्दशी आनंदानं साजरी करतो. मग येते मायबाप पौर्णिमा. आत्ताच झाली ना भावाकरिता, तिचं नाव राखी पौर्णिमा. अगदी कोळी बांधवांनी साजरी करावी तीच नारळी पौर्णिमा. चंद्रामृत सेवन करता यावं याकरिता त्याच्या प्रकाशात दूध आटवावं ती कोजागिरी पौर्णिमा.
आणि मग परत ह्या सगळ्या तिथी झाल्या की पौर्णिमेच्या जागेवर येते तिचं नाव अमावस्या. अमावस्या पण मोठ्या आनंदानं साजरी होते मायबाप. उद्यापासून श्रावण लागणार असं समजलं की आदल्या दिवशी असते ती अमावस्या. तिचं नाव गटार अमावस्या. बाकी नाही पण ही फार ध्यानात राहते. गटार अमावस्या वरातच असते त्या दिवशी. अमावस्या जर शनिवारी आली तर आपण तिला काय म्हणतो? शनी अमावस्या. हीच अमावस्या जर सोमवारी आली तर तिला आपण सोमवती म्हणतो. सांगण्याचं तात्पर्य मायबाप प्रत्येक दिवस जरी बघणाऱ्याला सारखाच दिसला पण प्रत्येक दिवसाची तिथी वेगळी, तिचं खऱ्या अर्थानं महात्म्य वेगळं. अगदी तसं आज आहे एकादशी. हिचंही महात्म्य आगळं वेगळं गायलं मायबाप. प्रत्येक भगवंतानं काहीतरी आवडीची गोष्ट तुम्हा मला सांगितलं की आवड काय. जशी प्रत्येकाला काही ना काहीतरी आवड आहे, अगदी माणसाला आहे, प्राण्यांना आहे, तशी भगवंतालाही आवड आहे. काय आवडतं भगवंताला? विठोबानं सांगावं एरवी प्रपंचच करा पण 2 दिवशी मला विसरू नका म्हणाले. आषाढी आणि कार्तिकी विसरू नका मज म्हणाले. ती एकादशी मला प्रिय. रुक्मांगद नावाचा जो राजा आहे मायबा, सदाशील असा असणारा हा राजा, सगळे राज्यामध्ये की 18-12 वनस्पती फले फुले उळत, ज्या घरी कुल स्त्रिया राज्य राणी ओ संपत्ती. सगळे राजे महाराजे अशी श्रीमंत होती मायबाप. सगळं असायचं त्यांच्याकडे. सगळं असताना एक गोड अशी बगीचा रुक्मांगदानं स्थापन केली होती, लावली होती. ज्या राजेत संध्याकाळी पाहिलं तर गोड फुलं दिसायची, सकाळी पाहिलं तर एकही फुल दिसायचं नाही. राजानं विचारलं फुलं जातात कुठं म्हणाले. सांगितलं जो चोरतोय चोर शोधला पाहिजे म्हणाले. काही पहारेकरी ठेवले ना चोर शोधण्याकरिता, त्यांना पहारा द्यायला सांगितलं. आपल्या सगळ्यांनी ऐकलं असेल की त्या बगीचेतील फुलं चोरण्याकरता शेजारच्या गावची दुसऱ्या तालुक्यातली माणसं येत नव्हती. थेट वैकुंठातून ते विमान यायचं आणि ती रुक्मांगदाची सगळी फुलं, झाडांची फुलं चोरून घेऊन जायचं. मग त्या पहारेकऱ्यांनी पाहिलं की बागेमध्ये ते गोड विमान उतरलं आणि फुलं तोडायला सुरुवात केली. पहारेकरी गेले, त्यांना थांबवलं, पकडलं आणि राजाच्या पुढ्यात आणून उभं केलं. रुक्मांगदानं विचारलं कुणा करता ही सगळी फुलं, ही सगळी चोरी कुणा करता? सांगितलं इंद्र भगवंता करता. राजाला आनंद झाला की चला मी तर इथं स्थापित केलेल्या मूर्तीची पूजा करणार आहे, पण माझ्या बगीचेतील फुलं साक्षात भगवंताच्या जवळ जातात. आनंद झाला, नमस्कार केला, सांगितलं तुम्हाला हवी तेवढी फुलं रोज घेऊन जा म्हणाले. त्या न्यायला आलेल्या त्या रंभा, उर्वशी त्या सगळ्यांनी रुक्मांगदाला वंदन केलं ना आता आपल्या घरी जायला निघाल्या. जशा विमानात बसल्या लक्षात आलं हे विमान काही उडेना, विमान उडेना असं लक्षात आलं. आता अलीकडचा काळ जर आपण पाहिला तर माणसं म्हणतात खरंच त्या काळात विमान असेल का, असा प्रश्न येतो की नाही. पण आपण जर पाहिलं तर आपल्या अनेक ग्रंथात आपल्याला विमानाची परिभाषा, तिचे संकल्प दिसून येतात. रावणाच्याही जवळ विमान होतं, अनेक देवदेवतांच्या जवळ विमान होतं आणि ते विमान पेट्रोल डिझेलवर चालत नव्हतं मायबाप. ते विमान पुण्याईवर चालायचं असं म्हणायला काही हरकत नाही. त्या सगळ्या जणी विमानात बसल्या आणि ते विमान काही उडेना. त्यांनी सांगितलं की काय झालं, आम्ही तुमच्याशी बोललो, आता काहीतरी बिघाड झाली, आमच्या विमानाचं इंधन पुण्य कमी झालं म्हणून आमचं विमान उडेना. सांगितलं काय पेट्रोल टाकायचं विमानात? सांगितलं काल होती एकादशी, ज्यानं कोणी एकादशीचं व्रत केलं असेल ह्या व्रताचं इतकं अगाध पुण्य आहे. जर तो पुण्यशील आत्मा इथं आला, आमच्या विमानाला स्पर्श केला तर हे विमान उडान घेईल म्हणाल. रुक्मांगदाला तर मोठं आश्चर्य वाटलं. राजानं जिकडं तिकडं दवंडी दिली की काय असते एकादशी तोपर्यंत कुणालाच माहित नाही. सांगितलं कालचा उपवास करणारा जर कोणी असेल तर त्यानं इथं यावं, या विमानाला स्पर्श करून विमान जर उडान करू लागलं तर त्याला बक्षीस दिलं जाईल. जशी दवंडी ऐकली तशी नवरा भांड भांडलेली एक बायको दशमीच्या दिवशी शेतात रुसून बसली होती आणि ती एकादशीच्या दिवशी घरीच गेली नव्हती.
फार भूक लागला तर उसच खाल्ला असेल तिनं, हो की ना. मग तिनं काही अन्न खाल्लं नव्हतं. तिच्या कानावर ही जशी दवंडी आली, धावपळ करत राजाच्या जवळ आली. सांगितलं, राजे साहेब अहो काहीच खाल्लं नाही म्हणाले, काल उपवास झालाय. सांगितलं, अच्छा. त्यांनी सांगितलं, स्पर्श करा. जसा तिनं स्पर्श केला, ती विमानानं उड्डाण केलं. मायबाप भगवंतानं दर्शन दिलं राजा रुक्मांगदाला. सांगितलं, बाबा ही इतकं पवित्र असणारी ही एकादशी, जर मनात भाव नसताना, श्रद्धा नसताना नकळत घडली तरी जर तिचं इतकं पुण्य आहे, तर जर श्रद्धेनं, भावानं, विश्वासानं केली, ही भगवंताच्या आवडीचं व्रत आहे. एरवी नाही, पण ही एकादशी भगवंतानं प्रिय सांगितली. आषाढी, कार्तिकी तर विशेष प्रिय सांगितली. मग रुक्मांगदानं विचार केला, हिच्याजवळ साधारणपणे जर इतकं पुण्य झालं तर आजपासून राजा रुक्मांगदानं स्वतः तर एकादशीचं व्रत सुरूच केलं, पण आपल्या संपूर्ण राज्याला एकादशी केलीच पाहिजे असा अट्टहास धरला. आणि खऱ्या अर्थानं एक असा दिवस उगवला की राजा रुक्मांगदाचाच उद्धार झाला असा नाही, तर ती सगळी नगरीच घेऊन राजा रुक्मांगद वैकुंठ लोकाला निघून गेले. जगद्गुरु तुकोबाराय सांगता ऐका ना, अहो जिनं नकळत केली होती तिच्याकडं इतकं पुण्य होतं. मग जर आपल्याला कळत असून आपल्याला या सकल ग्रंथांनी, साधू संतांनी ओरडून ओरडून सांगितलं की बाबांनो तुम्ही एकादशी करा म्हणाल, आता जर सरळ सांगून जसं माणसांनी ऐकल्यानंतर तुकोबा म्हणतात, जर तुम्ही नाही केली तर काय होईल? अभंगाचं एकादशी व्रत, एकादशी व्रत, सोमवार न करीती, सोमवार न करीती, सोमवार न करीती राम. एकादशी व्रत, एकादशी व्रत, एकादशी व्रत, सोमवार न करीती, सोमवार न करीती, सोमवार न करीती. एकादशी व्रत, एकादशी व्रत, एकादशी व्रत, सोमवार न करीती, सोमवार न करीती, सोमवार न करीती. एकादशी व्रत, एकादशी व्रत, एकादशी व्रत, सोमवार न करीती, सोमवार न करीती, सोमवार न करीती. एकादशी व्रत, कोण त्याची गती होईल नेनो, कोण त्याची गती होईल नेनो, कोण त्याची गती होईल नेनो, कोण त्याची गती होईल नेनो. काय करू भाऊ, काय करू भाऊ, वाटे तळमळ, वाटे तळमळ, वाटे तळमळ. काय करू भाऊ, कोण त्याची गती होईल नेनो, कोण त्याची गती होईल नेनो, कोण त्याची गती होईल नेनो, कोण त्याची गती होईल नेनो. काय करू भाऊ, काय करू भाऊ, वाट तळमळ, वाट तळमळ, वाट तळमळ. काय करू भाऊ. एकादशी व्रत सोमवार न करीती, कोण त्याची गती होईल नेनो, कोण त्याची गती होईल नेनो, कोण त्याची गती होईल नेनो. कोण त्याची गती होईल नेनो, कोण त्याची गती होईल नेनो. तुकोबाराय म्हणता ऐका ना, अहो एकादशी व्रत सोमवार न करीती, नि कोण त्यांची गती होईल नेले. काही गोष्टींचं जर मोजमाप करता आलं नाही ना, तर असंच काहीतरी बोलावं लागतं. जसं माऊली म्हणतात,
तुम्ही जर हरी हरी म्हणालेत तर इतकं पुण्य होईल की त्याची गणनाच करता येणार नाही. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, आणि पुण्याची गणना म्हणजे न जाणं. तसं तुकोबराय म्हणतात की तुम्ही जर नाही कराल ना मग कोण त्यांची गती, म्हणजे मग तो पापाची गणना नाही असं म्हटलं. तुकोबा म्हणतात तुम्हाला हरकतच काय हो, अहो 15 दिवस भाकरीच खायची आहे ना, मग 15 दिवसातून येते, मग काय जीव जाणार आहे का म्हणते. काय तुझा जीव जातो एकादशी, 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 काय तुझा जीव जातो एकादशी. तुकोबा म्हणतात अरे 15 दिवसा एक एकादशी, कारी न करसी व्रत सार, काय तुझा जीव जातो एकादशी. हे अध्यात्म नाही पटलं ना तर विज्ञान पण आम्हाला सांगतं की 15 दिवसातून एकदा हे रिकाम, याला आराम दिला पाहिजे ना. रोज रोज ही मशीन किती चालवणार आहोत. म्हणून विज्ञान, डॉक्टर सुद्धा सांगतो ज्याला निरोगी राहायचंय ना त्यानं 15 दिवसातून एक दिवस काय केला पाहिजे. सांगतात ना, तुम्ही गेलाय का डॉक्टरकडं? नाही ना, मग तुम्हाला जर असंच राहायचं असेल तर डॉक्टर असं सांगतात, हे मी तुम्हाला सांगते बघा. तुकोबा म्हणता हरकतच काय हो, आपलं प्रत्येक अध्यात्म विज्ञानाच्या जोडीचं आहे माहिती. किंवा विज्ञानानं जे उशिरा सांगितलं ते तुकोबानं आधी सांगितलं. तुकोबानं सांगितलं, ज्ञानोबानं सांगितलं तुळस लावा. का लावा?